बातमी आहे उज्ज्वल निकम यांच्या संदर्भातली। उज्ज्वल निकम भल्या भल्या गुन्हेगारांचा कर्दन काळ असं ज्यांचं वर्णन केलं ते उज्ज्वल निकमच सध्या आरोपाच्या घेऱ्यात आहेत। आणि त्यांच्यावर आरोप काय आहे तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा। म्हणजे राज्यसभा सदस्य असलेले उज्ज्वल निकम राज्यसभा सदस्य असल्याबाबत सरकारकडून मानधन घेतात आणि त्याच वेळी हेच उज्ज्वल निकम जवळपास 400 खटल्यांमध्ये सरकारी वकील आहेत, त्यामुळे त्यांना तिथून सुद्धा मानधन मिळतं। त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमाचा भंग होतो असा दावा असीम सरोदे यांनी केला आणि त्यामुळे त्यांची खासदारकी जाऊ शकते। नेमकं प्रकरण काय आपण पाहूयात। मी राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की एरवी वकिलाचा काळा डगला घालून कोर्टात सडेतोड बाजू मांडणाऱ्या उज्ज्वल निकमांनी आता राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली। ज्या क्षणी निकमांनी ही शपथ घेतली त्या क्षणापासून उज्ज्वल निकम ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजेच लाभाच्या पदाच्या व्याख्येमध्ये आले। उज्ज्वल निकमांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातनं भाजपकडनं लोकसभा निवडणूक लढवलेली। त्यावेळी उज्ज्वल निकमांनी सगळ्या प्रलंबित खटल्यांमधनं राजीनामा दिला। महाराष्ट्रातल्या 29 खटल्यांमध्ये राज्य सरकारनं त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती। निवडणुकीमध्ये उज्ज्वल निकमांचा पराभव झाला आणि निकम या सगळ्या खटल्यांचे पुन्हा वकील झाले। त्यानंतर अलीकडेच उज्ज्वल निकमांची राज्यसभेचे खासदार म्हणून वर्णी लागली। ज्या दिवशी राष्ट्रपतींनी निकमांची खासदार म्हणून नियुक्ती केली त्याच दिवशी सगळ्या खटल्यांमधनं उज्ज्वल निकम यांनी राजीनामा का दिला नाही असा सवाल विचारला जातोय। उज्ज्वल निकम सरांचं म्हणणं आहे की मी प्रेसिडेंट सिलेक्ट असा राज्यसभा सदस्य आहे। ते प्रेसिडेंट सिलेक्ट असले किंवा कोणत्या पक्षाने सिलेक्ट केलेले असले तरीसुद्धा कायद्यामध्ये एवढेच शब्दरचना आहे की तुम्ही कोणत्याही हाऊसचे सदस्य असाल तर तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये असू शकत नाही आणि त्यामुळे मग ते विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकत नाही इतकाच मुद्दा आहे। आता निकम सरांसारख्या ज्येष्ठ वकिलांची जबाबदारी आहे की अत्यंत शांतपणे संयमितपणे लोकांना संविधान सांगितलं पाहिजे आणि नम्रपणे या विशेष सरकारी वकील पदावरून त्यांनी बाजूला झालं पाहिजे। मुंबईचा 26/11चा दहशतवादी हल्ला ते अलीकडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली। त्यासाठी राज्य सरकार निकमांना वकिलीची फी, प्रवास सुविधा आणि वेगवेगळे भत्ते देतं। आता मात्र निकम खासदार झालेत, ते दोन्ही पदांचा लाभ कसा काय घेऊ शकतात असा प्रश्न आहे। मग अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी विशेष सरकारी वकील विशेष मोहिमेवर त्या केसमध्ये लवकरात लवकर हिअरिंग झालं पाहिजे म्हणून जर नेमले असतील तर तो उद्देशच सफल होत नाही आणि म्हणून मग त्यांनी त्याच्याबद्दल विधी न्याय विभागाने त्यांना स्पष्टीकरण विचारलं पाहिजे। खरं तर राहुलजी ही उज्ज्वल निकम सरांची जबाबदारी होती की शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। आता माझं असं म्हणणं आहे पुढचं की त्यांनी जर शपथ घेतली असेल आणि इफ ही इज कंटिन्युइंग म्हणजे ते अपीयर झाले असतील नसतील पण ते अजूनही जर विशेष सरकारी वकील म्हणून असतील तर इट अट्रॅक्ट्स डिस्क्वालिफिकेशन। उज्ज्वल निकम यांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार खून प्रकरण, खैरलांजी हत्याकांड, अंजनाबाई गावित हत्याकांड, 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, शक्ती मिल बलात्कार प्रकरण, प्रमोद महाजन हत्या, कोपर्डी बलात्कार आणि हत्या असे अनेक महत्वाचे खटले हाताळले। अनेक प्रकरणांमध्ये निकमांची सतत होणारी नियुक्ती पाहता प्रत्येक खटल्यात निकमच का असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनीही सरकारला विचारलेला। ते कोणाला माहीत नसतील पण कायद्यामध्ये अत्यंत निष्णात असलेले लोक आहेत तर त्या लोकांची निवड करून खरं तर अत्यंत पारदर्शकपणे एकाच व्यक्तीला केसेस न देता म्हणजे तुम्हाला हे पण सांगतो मी की अनेकांना केसेस दिल्या जाऊ शकतात। अनेक वकिलांना एक केस झाली होती औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आणि जस्टिस नलावडे यांनी त्याच्याबद्दलचा निर्णय दिला होता आणि त्यांनी प्रश्न विचारला होता तेव्हा पण निकम सरांच्या संदर्भातलाच प्रश्न त्यांनी इनडायरेक्ट लिहिलेला आहे जजमेंटमध्ये की महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून एकाच व्यक्तीची नेमणूक का होते। स्थानिक वकिलांना प्राधान्य दिलं पाहिजे। तिथल्या वकिलांना जाण्या येण्याचा खर्च न येता सरकारचे पैसे सुद्धा वाचतील आणि अत्यंत उत्तम बुद्धिमत्ता असलेल्या तिथल्याच वकिलांना नेमणूक केली तर लवकरात लवकर मला वाटते साधारणतः 6 वर्षापूर्वीच असेल। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राजकीय पक्षाने थेट केलेली नसली तरी राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे राजकीय पक्षांच्या शिफारशीशिवाय अशा नियुक्त्या करत नाही हे उघड गुपित आहे। त्यामुळे राष्ट्रपती नियुक्त तज्ञ म्हणून उज्ज्वल निकम खासदार झाले तरीही त्यांनाही नियम सारखेच आहेत। सर
एक प्रश्न आहे तुमच्या बाबतीमध्ये. तुमची सध्या राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती झालेली आहे, मात्र तुमच्यावरती एका वकिलांकडून टीका करण्यात आलेली आहे. तुम्ही जवळपास 28 ते 29 केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून काम पाहताय. खासदार आणि सरकारी वकील म्हणून एकत्रित काम पाहणं हे बेकायदेशीर आहे. सरकारी वकील मी हा पगारी नोकर नाही, हे कृपया तुम्ही लक्षात ठेवावं. ज्यांच्या कोणाच्या अशा भ्रामक कल्पना आहेत त्यांना न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे दोघेही राज्यसभा खासदार असले तरी ते सुप्रीम कोर्टात वकील म्हणून खटलेही लढतात. मात्र हे सगळे खटले खासगी स्वरूपाचे असतात. तर राम जेठमलानी अरुण जेटली जेव्हा मंत्री झाले तेव्हा त्यांनी आपला वकिली व्यवसाय थांबवला होता. की ह्या पुढच्या प्रकरणात विलंब होऊ नये आणि लवकरात लवकर न्याय निवाडा व्हावा या दृष्टीनं उज्ज्वल निकम यांनी काही विचार केला असावा का? मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला गेलाय. कॅमेरावर निकेतन पाणे, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.